गरीबातल्या गरीबापासून तर श्रीमंतापर्यंत सर्वांना बरोबर घेऊन जाण्यासाठी मी ती निवडणूक लढत आहे. कारण मी देण्याच्या भूमिकेत आहे. कारण मी देण्याच्या भूमिकेत म्हणजे का नो आय एम नॉट डिमांडर, आय एम कमांडर. म्हणजे मी राजकारणामध्ये माझे स्वतःचा पक्ष आहे आणि माझा स्वतःचा पक्ष असल्यामुळं माझा स्वतःचा कारखाना आहे एबी फॉर्मचा आणि मी तिकीट देण्याच्या भूमिकेत आहे. मी कोणाच्याही दारात जाऊन कधी तिकीट मागितलं नाही. आजपर्यंत माझा बाळासाहेब गिधाडांचा इतिहास आहे, युवरात शहराला माहीत आहे. मी प्रामाणिक आहे आणि मी काहीतरी करू शकतो. या हेतूना जनता आज माझ्या बरोबर आहे. नक्कीच मी नगराध्यक्ष उद्याच्या 3 तारखेला होणार आहे. कुठल्याही कामात राजकारण करणार नाही. विरोधी पार्टीचा असू का आपला असू किंवा सत्ताधारी असू का प्रस्थापित असू, कुणी येऊ, आम्ही लोकांनी आम्हाला ज्यावेळेस निवडून दिलं तेव्हाच आमची जबाबदारी आहे की राहता शहराचा विकास करणे. ते कुलदैवत आई तुळजाभवानी, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जग बदल घालून घाव सांगून गेले भीमराव असे म्हणणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, माता रमाई, माता जिजाई, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, आम्ही शूरवीर वीरांचे मावळे आहे. मल्हारराव होळकर आणि यशवंतराव होळकरांचा वारसा जपणारे आम्ही आहेत, आम्ही लढणारे आहे. अशा महापुरुषांना मी वंदन करतो आणि राहता नगरपालिकेला मी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी करत आहे. राष्ट्रीय जनमत पक्ष आणि वंचित आघाडीच्या आम्ही संयुक्त आघाडीच्या वतीनं मी राहता नगरपालिकेची, राहता नगर परिषदेची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी करत आहे. तर आता आपला प्रचार शेवटच्या टप्प्यात आहे. तरी विरोधक कुठलेही वावडा उठू शकतात किंवा कुठला मेसेज व्हायरल करू शकतात. तर आताच्या जनतेला माझी तमाम विनंती आहे. मी विनंती करतो की राहत्याच्या जनतेने कुठल्याही अफवाला बळी पडू नये. मी बाळासाहेब गिधाड असा व्यक्तिमत्व आहे की मी कधीच कुठल्याही पैशाला कधी भीक घातली नाही. मी ना ऐकणारा माणूस आहे आणि माझं विजन एकच आहे की मी निवडणुकीमध्ये सर्वसामान्य सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्यासाठी गरीबातल्या गरीबापासून तर श्रीमंतापर्यंत सर्वांना बरोबर घेऊन जाण्यासाठी मी ती निवडणूक लढत आहे. कारण मी देण्याच्या भूमिकेत आहे. कारण मी देण्याच्या भूमिकेत म्हणजे का नो आय एम नॉट डिमांडर, आय एम कमांडर. म्हणजे मी राजकारणामध्ये माझे स्वतःचा पक्ष आहे आणि माझा स्वतःचा पक्ष असल्यामुळं माझा स्वतःचा कारखाना आहे एबी फॉर्मचा आणि मी तिकीट देण्याच्या भूमिकेत आहे. मी कोणाच्याही दारात जाऊन कधी तिकीट मागितलं नाही. आजपर्यंत माझा बाळासाहेब गिधाडांचा इतिहास आहे, युवरात शहराला माहीत आहे. तरी राहता शहरामध्ये माझं म्हणणं उद्देश एकच आहे. तर मग कोणी काही अफवा उठवली तर त्या अफवाला शेवटचा टप्पा आहे, उद्या मतदान आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये कुणीही अफवाला बळी पडू नका. कारण लोकांना शहरामध्ये लोकांना माहिती आहे 2016ला ज्यावेळेस आमचं मिसेस निवडून आली होती शारदा बाळासाहेब गिधाड प्रभाग क्रमांक 1 मधून, त्यावेळेस लोकांना माहिती आहे मला काय काय आम्ही दाखवण्यात आले. उपनगराध्यक्ष पद सुद्धा देण्याची त्यांची मानसिकता होती. तरी पण बाळासाहेब गिधाड कशालाही हल्ला नाही. कारण मी जनतेशी प्रामाणिक आहे. जनतेने आपल्या ज्या पक्षावर जो विश्वास टाकला त्या विश्वासाला आपला तडा गेला नाही पाहिजे. म्हणून ते विश्वास साध्य करण्यासाठी मी आजपर्यंत ज्या जनतेमध्ये माझा जो मेसेज आहे मी प्रामाणिक आहे आणि मी काहीतरी करू शकतो. या हेतूना जनता आज माझ्या बरोबर आहे. नक्कीच मी नगराध्यक्ष उद्याच्या 3 तारखेला होणार आहे आणि मी दिलेलं जे आश्वासन आहे की मी ते पूर्ण करण्याची नक्कीच प्रयत्न करणार आहे. आपला सर्वे नंबर 340 मध्ये जे अतिक्रमण धारक राहतात त्या अतिक्रमण धारकांना कायदा आहे, बाबासाहेबांनी लिहिलेला कायदा आहे की जो राहीन त्याचं घर कसून त्याची जमीन असा जो कायदा आहे त्या कायद्याच्या माध्यमातून मी जे अतिक्रमण धारक आहे राहता शहरामध्ये प्रत्येकाला स्वतःच्या मालकीचा 6 महिन्याच्या आत उतारा देण्याचं काम करेन. मी खोटं काही बोलत नाही. मी जे करतो ते जे बोलतो ते करतोच. कारण मी आतापर्यंत माझा इतिहास आहे. मी कधीही चुकीचं बोललो नाही. माझं सरळ काम आहे. जे करणार आहे तेच बोलतो
आणि त्या कामासाठी मी नक्कीच 6 महिन्यात त्या अतिक्रमणधारकाला मी उत्तर देण्याचं काम करेन. दुसरी गोष्ट अशी आहे की राहता नगरपालिकेमध्ये जे आपण नवीन कनेक्शन घ्यायला जातो, नळ कनेक्शन, तर त्या नवीन कनेक्शनसाठी अनेक लोकांना कागद गोळा करावं लागतात. मी नगराध्यक्ष झाल्यानंतर आपण 24 तासाच्या आत ज्यांनी डॉक्युमेंट दिले आणि डिपॉझिट भरल्यानंतर 24 तासाच्या आत आपण त्या लाभार्थ्याला नळ कनेक्शन देण्यात येईल. दुसरी गोष्ट, मी नगराध्यक्ष झाल्यानंतर नवीन घराची जी नोंद आहे ती सुद्धा 24 तासाच्या आत घरकुलाची नोंद आपण करून त्या नोंदीची म्हणजे त्या माणसाला घराचे उतार हातात दिल्या जाईल. आम्ही कुठल्याही माणसाला, सर्वसाधारण असू का अत्यंत बलंडे असू, शहरातला कुठलाही नागरिक आला, कुठल्याही जाती धर्माचा आला, आम्ही कोणाचंही काम अडवणार नाही. जे सत्य आहे, जे सरळ मार्गाने करायचं आहे ते काम आम्ही निश्चित करण्याचा प्रयत्न करणार आणि आम्ही कुठल्याही कामात राजकारण करणार नाही. विरोधी पार्टीचा असू का आपला असू किंवा सत्ताधारी असू का प्रस्थापित असू, कुणी येऊ, आम्ही लोकांनी आम्हाला ज्यावेळेस निवडून दिलं तेव्हाच आमची जबाबदारी आहे की राहता शहराचा विकास करणे. राहता शहरासाठी शुद्ध पाणी, आपला अनेक वर्षाचा पाण्याचा टँक, आपला जो तलाव आहे, आपले पाणी पुरवठा यांना बंद आहे, जी 2001 ला मंजूर झाली. 2003-06 दरम्यान तिचं 30-35% काम झालेलं आहे आणि ते प्राधिकरणाच्या माध्यमातून ते काम अजून कधी ते म्हणजे आहे त्या टेजला आहे. 40% जवळपास काम आहे, 60% काम बाकी आहे. त्याच्यामुळे आजही राहतेच्या जनतेला रोज 10 रुपयाचं पाणी रोज विकत घ्यावं लागत. जार घेताना 10 रुपये खर्च येतो. एका माणसाला जर समजा एका कुटुंबामध्ये जर 10-5 माणसं असत तर त्यांचे रोज 5-50 रुपये खर्च होतात. ते मी जो आपला पाणी पुरवठा जो रखडलेला आहे ते काम पूर्ण करून राहता शहराला फिल्टर पाणी आणि शुद्ध पाणी देण्याची भूमिका माझी राहील. आणि राहता शहरामध्ये सामान्य माणसाच्या ज्या खिशाला कातर लागती ती कातर नक्कीच मी या नगराध्यक्ष झाल्यानंतर ती नक्कीच मी थांबवल्याशिवाय राहणार नाही. दुसरी आपला एक कंत्राटी कर्मचाऱ्यांचा जो विषय आहे की त्यांना कंत्राटी कर्मचारी अनेक दिवसापासून आपल्या राहता शहरामध्ये स्वच्छतेचं काम असेल, आरोग्याचं काम असेल, अत्यंत कचरा भरण्याचं काम असेल, छोटे छोटे काम करतात, ते कंत्राटी आहे. त्या मी शासनाच्या माध्यमातून माझे जे प्रयत्न राहील की मी अनेक लोकांना भेटेन, सत्ताधाऱ्यांना भेटेन, सर्वांना भेटेन, कारण तो काम प्रश्न जनतेचा आहे, त्या कर्मचाऱ्यांचा आहे. त्यांना मी कायम करण्यासाठी ज्यांना मला भेटायची गरज पडेल मी त्यांना भेटन आणि ते काम मार्गी लावण्यासाठी यो बाळासाहेब गिधाड नक्की प्रयत्न करेन. तसे आपले सेवानिवृत्त जे कर्मचारी आहे ते पेन्सिल जे आहे ते आपल्याला त्यांना जे अर्धा पगार जो आपला जे काही मिळतो त्या पगारासाठी ते पालिकेच्या पायऱ्या झिजवत असतात. पण मी नगराध्यक्ष झाल्यानंतर त्यांना 5 तारखेच्या आत तो कर्मचाऱ्यांना त्यांचं वेतन जे आहे ते 5 तारखेच्या आत ना पायरीवर झिजता दर 5 तारखेला ते कर्मचाऱ्यांना जे पगार पेन्शन योजना आहे ते टाकल्या जाईल. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की ज्या परिसरामध्ये आम्ही राहता शहरामध्ये कुठल्याही ज्येष्ठ नागरिकांना बसायला ठिकाण नाही, त्यांना उड्डाण नाही किंवा गप्पा मारण्यासाठी काही नाही, अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही सुद्धा एक वाचनालय म्हणा, एक बसण्यासाठी एक गार्डन म्हणा, की ते जसं नाना नानी पार्क असतं, जसं मुंबईला कसं चौपटीवर जसे खेळ हे लावतात तसं राहता शहरामध्ये कातनाल्याच्या कडाला ते पाणी शुद्ध होऊन जर चांगलं पाणी त्याच्यात टाकलं तर त्या कातनाल्याच्या कडाला फिरण्यासाठी जॉगिंग ट्रॅक पण होऊ शकतो. वयोवृद्ध ज्येष्ठांना व्यायाम करण्यासाठी, जॉगिंग करण्यासाठी त्याचा उपयोग पण होऊ शकतो. गप्पा मारू शकतात, बसू शकतात. असं जरी आमचं या माध्यमातून मी नगराध्यक्ष झाल्यानंतर यो काम करण्याची माझीच पण प्रामाणिक इच्छा राहील. जे राहता शहराला देता येईल ते मी देण्याचं काम नक्कीच या पुढील काळामध्ये करेन. फक्त राहता शहरवासियांना एकदा विनंती आहे की तुम्ही मला निवडून द्या. तुम्ही निवडून दिल्यानंतर मी निश्चित सांगतो का मी 1 रुपया ही पालिकेचा खाणार नाही, पण दिलेले शब्द पूर्ण केल्याशिवाय स्वस्तही बसणार नाही, एवढं तुम्हाला या निमित्तानं सांगतो. आणि मी नगराध्यक्ष झाल्यानंतर जे काही करेन ते मला काही परपंच करायचं नाही, मी वाहून घेतलेलं आहे समाजासाठी.
कारण तुम्हाला माहिती आहे मी कधीही तोडजोड केलेली नाही. मी समाजासाठी वाहून घेतलेलं आहे. मी जे काही करेन ते समाजासाठी करेन. आणि मी जे समाजात जन्म घेतला, ज्या बहुजन समाजात किंवा ज्या राहता शहरामध्ये माझा जन्म झालेला आहे, शिक्षण माझं राहता शहरामध्ये झालेलं आहे आणि माझं काहीतरी देणं लागतं राहता शहराला, म्हणून माझा लढणं म्हणजे काहीतरी करण्याचं हे निश्चित ध्येय आहे. राहता शहराला जे काही करता येईल ते मी करण्याचा प्रयत्न करेन. कारण राहता शहरामध्ये आदर्श पुरुष पाहिले मी. वीरभद्र डेअरीचे जे चेअरमन होते लोंढे काका, त्यांचा कारभार मी पाहिलेला आहे. आमच्या इकडं आपले येसूबाबा मेत्रे म्हणून ते पंचायत समिती सदस्य होते, उपसभापती होते कोपरगाव तालुका असताना, मी त्यांचा कारभार पाहिलेला आहे. तसेच आपले या काला शिंदे, त्यांनी रयत शिक्षण संस्थेमध्ये चांगलं काम केलेलं आहे. मी त्या ज्येष्ठांचा कारभार पाहिलेला आहे. अशा लोकांना म्हणजे मी आता बी त्यांचे चिरंजीव आहे ते रमेश शिंदे, आताही त्या शिक्षण संस्थेमध्ये कमिटीचे चेअरमन आहे. त्यांचं काम पाहिलं. आज राहत्यामध्ये ती रयत शिक्षण संस्था असल्यामुळे अनेक गायगरीबाचे मुलं तिथे शिकतात. या लोकांचा आदर्श घेऊन मी राहता शहरामध्ये नक्कीच काहीतरी नक्की करण. कारण मी या लोकांना बघितलेलं आहे. फकीरशेठ पिपाड असतील, इनायकराव निकळे असतील, मारुतराव निकळे असतील, या लोकांचे मार्गदर्शन घेऊन म्हणजे या लोकांचे विचार, आणि हे लोक आज आहेत नाही तरी पण हे माझ्या गुरुस्थानी आहे. हे गुरुस्थानी असल्यामुळे मी त्यांचे विचार घेऊन, मी त्यांचे नक्की त्यांचा आदर्श घेऊन मी राहता शहरासाठी नक्कीच काहीतरी करेन. तसे माझ्या प्रभागामध्ये प्रभाग 1 मध्ये सर्वसाधारण बोलला पण मी नगरसेवकाला फॉर्म भरलेला आहे सर्वसाधारण जागेला. तेच मध्ये निकिता कैलास वाघ म्हणजे वाघ निकिता कैलास या नावानं ओबीसी महिला म्हणून तिथे सुद्धा आपला उमेदवार उभा आहे. त्याची निशाणी कबशी आहे. तसंच सर्वसाधारण ब मध्ये वार्ड 2 मध्ये तिथे शारदा बाळासाहेब गिदाड म्हणून ते आहे, त्यांचा आपली चिन्ह कबशी आहे. माझे 3 नगरसेवकाला आणि 1 नगराध्यक्षाला या 4ही उमेदवारांना कबशी चिन्ह आहे. तसेच माझ्याबरोबर वंचित आघाडीचे 2 उमेदवार आहे. आमची युती आहे. त्याच्यामध्ये ऍडव्होकेट पल्लवी भरत निकाळे ही प्रभाग क्रमांक 4 मध्ये आपले अनुसूचित जातीसाठी उभी आहे. आणि तसेच भरत निकाळे हे सर्वसाधारण ब मध्ये 4 मध्ये उभे आहे. त्यांची सिलेंडर गॅस, त्यांचे चिन्ह आहे गॅस सिलेंडर. आणि त्या ठिकाणी माझं नगराध्यक्ष चिन्ह आहे कबशी. राहता शहरामध्ये कबशी आमच्या 2-3 ठिकाणी आहे. राहता शहरामध्ये माझी एकटीचीच कबशी आहे. त्याच्यामुळं नागरिकांनी इकडे पाहिजे नाही. जिकडे कबशी दिसन तिकडे कबशीला मतदान करा. प्रभाग 4 मध्ये आपले जे गॅस टाकीचं सिलेंडर आहे त्या प्रभाग क्रमांकाचे 4 मध्ये आपण त्या नागरिकांना विनंती करतो की त्यांनी गॅस सिलेंडरच्या चिन्हाला 2 ठिकाणी मतदान करा आणि वर कबशीला करा. मी पुन्हा एकदा जाता विनंती करतो की राहता शहराच्या नागरिकांनी, राहता शहराच्या नागरिक सुज्ञ आहे, या सुज्ञ नागरिकांनी नक्कीच मला संधी देतील. आणि मी इच्छा बाळगतो आणि त्यांच्याकडून अपेक्षा ठेवतो की तुम्ही मला निवडून द्या, नगराध्यक्ष करा. बघा त्याचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय मी राहणार नाही. एवढंच या निमित्तानं सांगतो. 2016ला ज्यावेळेस माझ्या मिसेस प्रभाग क्रमांक 1 मधून निवडून आल्यानंतर आपण अनेक विकास कामांचे पाठपुरावे केले. हे माझ्या मिसेसचं लेटर पॅड आहे. ही लेटर पॅडच्या माध्यमातून मी अनेक कामं केले. 30/4/2019ला विठ्ठल मंदिर आहे. विठ्ठल मंदिराचं पहिलं डॉक्युमेंट मी नगराध्यक्षांना दिलं व मुख्य अधिकाऱ्यांना दिलं की त्या ठिकाणी सुशोभीकरण करून प्युअर ब्लॉक बसवण्यात यावे असा मी तो विषय दिला. आणि अध्यक्षांनी त्या तत्कालीन जे आपले अध्यक्ष होतात त्या अध्यक्षांनी आमचा विषय पत्रिका जनरल मीटिंग मध्ये अजेंड्यावर विषय घेऊन तो मंजूर केला आणि ते परिसर मोजून आणला. त्याच्यात वॉल कंपाऊंड आहे, प्युअर ब्लॉक आहे आणि त्या शोभीकरण करण्याचं काम ते आम्ही एकमताना त्यांनी सर्वांनी आम्हाला, आमचे सहकारी असतील, आम्हाला आमच्या मिसेसनी जेव्हा सूचना मांडली तेव्हा सगळ्यांनी अनुमोदन देऊन त्या कामाचं स्वागत केलं आणि तो विषय आम्ही मार्गी लावला. आज ते काम प्रगतीपथावर आहे. त्याच्यानंतर आम्ही मेचे वस्तीकडे जाणारा जो नपाडी रोड ते मेचे वस्तीकडे जाणारा जो रोड आहे तो अत्यंत दयनीय अवस्था होती त्या इकडं.
त्या लोक तिथल्या नागरिकांना जे पेरूचे फळबागा असतील त्यांना माल काढताना आपले जे नागरिक आहे त्यांना सकाळी दुधाची किटली घेऊन जाताना डोक्यावर जावं लागायची. आज तो रोड मेचे वस्तीपर्यंत आणि मेचे वस्ती त्या रोडच्या लगत असलेल्या सगळ्या वस्त्यांना आज तो रोड पूर्ण डांबरीकरण आहे. जवळजवळ 2.5 ते 3.25 किलोमीटरचा तो डांबरीकरण झाला. त्यानंतर आपले या पिंपोळी लगत कचरा डिपोच्या अलीकडून आपले जे सुलके पांदी आहे आणि त्या पांदीला सुद्धा तशीच दयनीय अवस्था होती. अनेक त्या दोन्ही भागाचे अनेक समाजाचे लोक राहतात त्या म्हणजे जाणाऱ्या रस्त्याला. तर तो रोड सुद्धा त्या रोडचं आपण खडीकरण केलं, आता डांबरीकरण झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण बिरेगावकडे येतो पिंपळवाडी रोड मावलापासून, तर आम्ही तो नदीवर ओव्हर ब्रिज मानला. नगरपालिकेच्या माध्यमातून हे केलेले कामं आहे ते आमच्या नगरसेवकाच्या लेटर पॅडवर या प्रत्येक कामाचा आम्ही पाठपुरावा केलेला आहे. त्याचे सगळं जनतेला मी खुले आवाहन करतो की जनता कधीही येऊन माझ्याकडे पाहू शकते. मी कोणत्या तारखेला कधी लेटर दिलेलं आहे, कधी विषय पत्रिकेवर आले, माझे सगळे अजेंडे आहे. म्हणजे माझ्याकडे प्रत्येक गोष्टीचं लेखाजोखा आहे. नगरपालिकेचे हे पत्रावर केलेले अजेंडे आहे, नगरपालिकेनं काढलेली विषय पत्रिका आहे. विषय पत्रिकामध्ये मी घेतलेले मांडलेले जे विषय आहे माझे, त्या विषयामध्ये कोणीला जर काही संशय असेल तर माझ्या घरी येऊ शकतात. मी प्रत्येक डॉक्युमेंट जीवलावून ठेवलेला आहे. प्रत्येक डॉक्युमेंट ज्याला जर बघायचं असेल त्याला मी दाखवू शकतो. कारण मी केलेल्या कामाचा पाठपुरावा जर कोणी श्रेय लाटत असेल ते कदापि शक्य होऊन देणार नाही. कारण बाळासाहेब गिधाड असा माणूस आहे, वाकणार नाही, मोडणार नाही. ताट मान्यानं जगण्यासाठी जे जे करावं लागेल ते मी करणार. त्या 13 चारीला ज्या दुमशे वस्तीकडे जाणार जो रोड आहे तो चारीचा रोड होता इरिगेशनचा, तो पण डांबरीकरण केला आपण. विठ्ठल रुक्मिणी मंदिराला परिसराला लाईट देण्यासाठी आपण खासदार निधीतून मोठा आयमॅक्स बसवला. त्याच ठिकाणी हापशा होता, त्याची सातत्यानं म्हणजे हे असायचं 1 महिना 2 महिन्यामध्ये तो हापशा बिघडायचा. मला कोणाला तरी सांगावं लागायचं. ते नागरिक मला फोन करायचे. आणि तिकडं पांडुरंगाचं मंदिर आहे, रोज तिकडे लोक भाविक येतात, त्यांना हातपाय धुवावं लागतं, देवाला पाणी न्यावं लागतं. मग माझ्या ते लक्षात आलं. मी मिसेसच्या लेटर पॅडवर पाठपुरावा करून आम्ही राहता नगरपालिकेच्या माध्यमातून तेवढंच आपण मुख्याधिकाऱ्याच्या माध्यमातून तिथे आपण मोटर टाकून दिली. छोटीशी मोटर, सिंगल पीस मोटर आहे, पण आज बटन दाबलं की त्या नागरिकाला पाणी मिळतं. म्हणजे ते जे पाणी जे हातपाय धुतात, ज्याला दर्शन करायचं, ज्याला पाणी घालायचं, ती सुविधा केली. अनेक प्रभागामध्ये उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून मी 100 रुपयामध्ये त्या 200च्या प्लस टाक्या दिल्या. आणि अगदी मी कागदपत्र गोळा करून दिले. म्हणजे मी कोणाला बोलवलं नाही, मी स्वतः जाऊन मार्केटमध्ये जाऊन म्हणजे पब्लिक मध्ये जाऊन वार्डात. मी आज जो 1 नंबर वार्ड आहे, 2 नंबर जो प्रभाग आहे आजचा, तर त्यामध्ये मी अनेक लोकांना गॅस टाक्या दिल्या. शौचालयाचे कामं केले, स्लॅब शौचालय दिले मी. अगदी ते आधार, झेरॉक्स, बँक पासबुक यांचे जे डॉक्युमेंट लागायचे मी घरी जाऊन गोळा केले. जवळजवळ माझ्या हातून माझ्याकडे जी नोंद आहे, मी अनेक लोकांना दिले, पण माझ्याकडे जी नोंद आहे की त्याचे 165 मी सुलभ शौचालय दिले. कारण हागणदारी मुक्त करण्यासाठी तो एक प्रयत्न केलेला मी माझ्या प्रभागामध्ये. दुसरी गोष्ट, पंतप्रधान आवास योजनेचं जेव्हा आपलं हे निघलं, शासनाचा जाहीर निघला, तर पहिल्या यादीमध्ये मी 35 लोकांना एक घरकुल दिले. त्याच्यामध्ये अनेक समाजाचे लोक आहे. ते आजही वार्डामध्ये तुम्ही बघू शकतात, कारण ते केलेले कामाची पावती माझी. आणि मी हे सगळं नगरपालिकेच्या माध्यमातून केलेलं आहे. म्हणजे कोणी म्हणून कोणी जरी त्याचा अपप्रचार करेल, तुम्ही काय घरातून केलं, पण तुम्ही मला निवडून दिलं म्हणून मी त्या काम करू शकलो. आणि शासन दरबारी काम आहे, शासनाचा पैसा असतो. तुम्ही जो कर भरता त्या कराचा पैसा असतो. मी काही उपकार करत नाही, शासन आपल्यावर उपकार करत नाही. कारण तुम्ही जे 2-5% आपण जे घरपट्टीच्या माध्यमातून, नळपट्टीच्या माध्यमातून शासकीय कर असन, प्रत्येक दाखला घेताना आपण कर भरतो. जे काही भरतो त्या करातून आपण शासनाचा पैसा असतो. शासनाच्या तिजोरीतून आपल्याला या मार्गाने पैसा घेतला जातो, त्या मार्गाने निधी दिला जातो. आणि त्याला काही गॉडफादर लागत नाही. कारण गॉडफादर लागतोच कशाला, ज्याला जर त्याचं ज्ञान आहे, त्या काम करण्याचं ज्ञान आहे, तर त्याला काही गॉडफादरची गरज नाही. शासन दरबारी आपण जे रितसर प्रस्ताव पाठवला आणि त्यांना निधी द्यावाच लागतो. कारण ते आज इथले पालकमंत्री असतील, ते पालक असतात जिल्ह्याचे, त्यांच्या अंडर नगरपालिका असते, ते सरळ काम करणारे माणसं आहे. तसेच महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री असन, जे नगर विकास खात्याचे मंत्री असन, त्यांचं देणंच काम आहे. कारण ते पूर्ण
महाराष्ट्राच्या नगरविकास खात्याचे मंत्री ते काय विरोधक पाहत नाही, कुठल्या पक्षाचं हे पाहत नाही. जे सरळ रीतीने आलेला प्रस्ताव आहे ते मंजूर करतात. आणि आम्हाला गेल्या माझं 25 वर्षाचा राजकीय अभ्यास आहे. मी नक्कीच त्या अभ्यासाचा राहता शहरासाठी नक्कीच त्याचं सोनं करेन, एवढंच या ठिकाणी बोलतो.